श्री स्वामी समर्थ. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही नवीन आणि छान अशी माहिती देणार आहे. तुम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला भेटू पुढे. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. कशा आहात तुम्ही? मी आज तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे ते स्वामी समर्थ केंद्राच्या नियमावलीनुसार सांगत आहे. तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करायचे असेल तर चला, त्यासाठी कोणते नियम असतात ते मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ते फॉलो करून तुमचं गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करू शकतात. श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार मी तुम्हाला ते नियम सांगत आहे. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह करताना शक्यतो शनिवारी सांगता करावी, शुक्रवारी करावी, कारण शुक्रवारी हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजधावनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी एका गाईला व 4 कुत्र्याला यांना गव्हाची पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी किंवा उत्तर किंवा दिशेला तोंड करावे, उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची पोथीची पूजा करावी. एक मंत्र गायत्रीची माळ घ्यावी. श्री स्वामी समर्थाचा मंत्र जप करावा व गणपती अथर्वशीर्ष घ्यावे. पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्र पहाटे 3 ते 4 या दरम्यान वाचावे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेस वाचू नये, कारण श्री दत्त हे भिक्षेची वेळ असते. या काळात पारायण चालत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत दुसऱ्याचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी किंवा बहीण यांचेच हातचे अन्न खावे. उपवास करू नये. दोन्ही वेळा सकाळ संध्याकाळ एक फळाचे धान्य खावे. काही समस्या आल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषाने दाढी करू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या कालावधीत चमड्याच्या ऐवजी नायलनच्या किंवा रबरचे जोडे वापरावे. श्री गुरुचरित्राच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनातनी मृत्यूशोच असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबाला जर मृत्यूशोच आली किंवा जनसंशय आले तर अशा वेळी गुरुचरित्र पारायण कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी विशेष आल्यास गोमूत्र शिंपडावे. इतकीच माहिती आहे मला. चला तर मग, श्री गुरुचरित्र वाचल्यानंतर शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आणि एक जोडपे जेवू घालायचे. यामुळे श्री गुरुदत्त महाराजांची आपल्यावर कृपा होते. तुम्ही या पद्धतीने नियमावली फॉलो करा आणि तुमचं श्री गुरुचरित्र पारायण पूर्ण करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी ते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून घेतला आणि श्री गुरुचरित्राच्या पारायणाच्या सांगताच्या दिवशी नैवेद्य दाखवून एका जोडप्याला जेवू घालून नंतर श्री गुरुचरित्राचे पारायण केले. हा स्वयंपाक श्री गुरुचरित्र वाचनाच्या दुसऱ्या दिवशी बनवायचा व जेवू घालायचा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एखाद्या युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचे. आपल्या अखंड इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो शेवटी नक्की सांगा. नरसिंह भगवान श्री दत्तात्रयाची कृपा तुमच्यावर अखंड राहो ही श्री दत्तचरणी प्रार्थना. चला भेटू अशाच एखाद्या छान आणि मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.